नमस्कार. आज एका वेगळ्या विषयाकडे मी आपल्याला नेतोय. तो म्हणजे मी एकदा कर्नाटकामध्ये कारकळ या गावी गेलो होतो. त्या ठिकाणी हरीश नावाच्या एका मुलाने जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली होती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या हरीशचं वय होतं अवघं 5 वर्ष. त्याच्या घराजवळच राहणारा दुसरा शिवानंद म्हणून एक मुलगा होता. त्याने तिथे उभा राहून ऐकलं आणि मग त्यांनी ओरडायला सुरुवात केली, मुकुंद बाप्पा मोरया, राममूर्ती मोरया. मी त्या ठिकाणी बाजूलाच उभा राहून हे दोन्ही ऐकत होतो. मी दोघांनी एकत्र घेतलं आणि मग मी त्याआधी शिवानंदला विचारलं, तू हे मुकुंद बाप्पा मोरया आणि राममूर्ती मोरया असं का बरं म्हणालास? आता काय आहे की कर्नाटकात त्या कारकळ या गावी कोंकणी बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि बाप्पा या शब्दाचा अर्थ तिथे आहे काका. हा जो हरीश जो होता त्याच्या काकांचं नाव होतं गणपती. त्यामुळे याचा असा समज झाला की काकांच्या नावासमोर मोरया असा शब्द लावायचा आणि त्या गणपतीच्या मुलाचं नाव होतं मंगलमूर्ती. त्यामुळे मंगलमूर्ती मोरया आणि गणपती बाप्पा मोरया त्याने म्हटलं म्हणून ह्याने स्वतःच्या काकाचं नाव, याच्या काकाचं नाव होतं मुकुंद, म्हणून त्यांनी सांगितलं मुकुंद बाप्पा मोरया आणि त्या मुकुंद यांच्या मुलाचं नाव राममूर्ती, म्हणून त्यांनी पुढचं सांगितलं राममूर्ती मोरया. योगायोगाचा भाग होता, मंगलमूर्तीशी राममूर्ती जुळलं. पण खरोखर हा एक विचार जर घेतला तर किती लोकांना बरं माहिती आहे की गणपती बाप्पा मोरया का म्हणतात? हे मोरया नेमकं काय आहे प्रकरण, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी आज खास करून संकष्टीचा दिवस आहे आणि म्हणून मी याचा आज उल्लेख करतोय. कर्नाटकातील बीदर जिल्ह्यात बसव तालुक्यात एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे शाली. या गावात शाळीग्राम नावाचे म्हणजे वामनभट शाळीग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई शाळीग्राम हे राहत होते. यांना मुलं होत नव्हती. खूप प्रयत्न झाले पण मुलं होत नाहीत याचं त्यांना दुःख होतं. काय करावं म्हणून त्यांनी कर्नाटक सोडलं आणि तिथून येत 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 अगदी मोरगावला म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या मोरगावला येऊन पोहोचले. मोरगावला येऊन पोहोचले. तिथल्या त्या करा नदीचं खळखळ वाहणारं पाणी याने त्यांना भुरळ घातली. तसंच तिथल्या मंगलमूर्तीची भव्य प्रतिमा मूर्ती त्यांची ते तिथे सेवा करायला लागले. आणि सेवा करता 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 त्यांनी तिथली माहिती घेतली. त्यांना हे कळलं की ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून करा नदीचा उगम झालेला आहे आणि त्यानंतरच ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली. जर सृष्टी निर्माता ब्रह्मदेव तिथे होता आणि त्याच्यामुळे ती सृष्टी निर्माण तिथे झाली होती, त्यांच्या मनात असं आलं की आपल्याला मुलं नाही आहेत, कदाचित आपण इथे राहून गणपतीची सेवा केल्यानंतर आपल्याला मुलं होऊ शकतील. आणि म्हणून ते सातत्याने गणपतीची सेवा करत होते आणि सेवा करता करता अर्थातच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्याचं नाव त्यांनी मोरया असं ठेवलं. त्याचं नाव मोरया असं ठेवलं. हा एक भाग झाला. दुसरा भाग ते गाणपत्य या परिवाराशी संबंधित होते. पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर अर्थात मोरया हळूहळू मोठा व्हायला लागला. म्हणजेच मोरयाचं जन्मगाव कुठचं असं जर विचारलं तर मोरगाव. आणि तिथेच त्याने त्याचं वेदाध्ययन सुरू केलं आणि अर्थात नयन भारती गोसावी यांनी त्यांना शिकवलं आणि म्हणून मोरया गोसावी असं नाव त्यांना प्राप्त झालं. गुरूंच्या प्रेरणेने त्याने तेथून ते थेऊरला गेले. थेऊरला त्यांनी चिंतामणींची सेवा केली, तपश्चर्या केली. जवळजवळ 42 दिवसांच्या त्यांच्या तपश्चर्येनंतर चिंतामणी त्यांना प्रसन्न झाले
चिंतामणीने त्यांना दर्शन दिलं आणि अर्थातच त्या दर्शनानंतर त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि तिथून ते पुन्हा मोरगावला आले. ते मोरगावला आल्यानंतर अर्थातच त्यांच्या आई वडिलांना फार आनंद झाला की आपल्या मुलाने सिद्धी प्राप्त करून घेतली आहे. आणि तिथून ते नंतर निघाले. ते पवनेच्या काठी किवजाईच्या देवळात त्यांनी मुक्काम केला आणि त्यानंतर तिथून पुढे ते चिंचवडला गेले. प्रत्यक्षात तसं पाहता चिंचवडला ते स्वतःहून गेले होते असं म्हणण्यापेक्षा चिंचवडच्या ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली, गळ घातली की आपण चिंचवडला येऊन राहावं. आणि म्हणून मोरया गोस्वामी चिंचवडला राहायला लागले. पण चिंचवडला राहायला लागल्यानंतर देखील त्यांचा एक त्यांनी संकल्प म्हणा, नेम म्हणा असा केला. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवडून निघत आणि पायी वारी करत होते मोरगावची. प्रत्येक महिन्यात ही त्यांची वारी ठरलेलीच होती. त्यांनी ही वारी कधीही चुकवली नाही आणि ही वारी सातत्याने त्यांची चालू होती. अर्थात असं म्हणतात की त्यांनी जवळजवळ 100 वर्षापर्यंत पेक्षाही जास्त आयुष्य ते जगले आणि 100 वर्ष त्यांचं ते आयुष्य जगत असताना त्यांनी कधीही म्हणजे त्यांनी ही वारी सुरुवात केल्यापासून त्यांनी ही वारी टाळली नाही. अर्थात या सर्व गोष्टी घडत असतानाच त्यांचा जो संप्रदाय होता, गाणपत्य संप्रदाय, हा वाढीस लागला आणि म्हणून त्यांच्या त्या संप्रदायाच्या वाढीमुळे अर्थातच खर्चही वाढू लागला. आणि असंही लिखाणात सापडतं की त्यांना शहाजी राजे, शिवाजी राजे, आदिलशहा, निजामशहा यांच्याकडून जमिनी प्राप्त झाल्या होत्या. हे सगळे उल्लेख आहेत. पण यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं सातत्याने प्रत्येक महिन्यात मोरगावला केली जाणारी त्यांची ती वारी. जसं त्यांचं वय व्हायला लागलं तसं त्यांना ही वारी करणं जड जायला लागलं. म्हणजे असंही उल्लेख आढळतो की वयाच्या 100 नंतर देखील ते मोरगावला जात होते आणि मोरगावला गेल्यानंतर अर्थातच झालं असं की त्यांना चालायला जमेना, खूप थकले. मनाची खूप इच्छा होती पण शरीर साथ देत नव्हतं. काय करावं हा खरा प्रश्न होता. आणि ज्यावेळी त्यांनी त्या दिवशी मोरयाला वंदन केलं, त्यांची जी म्हणून काही भक्ती होती त्या भक्तीने त्यांनी देवाची आराधना केली आणि त्यावेळी देव गणपती त्यांना प्रसन्न झाला आणि गणपतीने त्यांना सांगितलं, आजपर्यंत तू माझी ही वारी प्रत्येक महिन्यात करत आलायस, आता यानंतर तुला वारी करण्याची आवश्यकता नाही. हे ऐकल्यानंतर अर्थातच मोरया गोसावींना वाईट वाटलं. पण त्वरेने त्या गजाननाने त्यांना आशीर्वाद रूपाने सांगितलं, भक्ताशिवाय देवाला आणि देवाशिवाय भक्ताला जिथे चैन पडत नाही. आणि म्हणूनच यानंतर माझ्या नावाला तुझं नाव जोडून ज्यावेळी घेतलं जाईल त्याच वेळी ते नाव परिपूर्ण होईल. आणि म्हणून त्या दिवसापासून त्या गणपतीच्या नावासमोर मोरया हा शब्द आला किंवा मंगलमूर्ती या नावासमोर मोरया शब्द आला. म्हणून आपण देखील सर्वजण म्हणा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि हे सर्व मी आता सांगत असताना अर्थातच तिथून ते परत ज्यावेळी चिंचवडला आले आणि चिंचवडला आल्यानंतर ते थकले होते आणि थकलेल्या अवस्थेत त्यांनी तिथे संजीवन समाधी घेतल्याचा उल्लेख आढळतो. मित्र हो, आपल्या प्रत्येकाला असं वाटेल की इथे कथा संपली. नाही, खरी कथा इथून सुरुवात झाली. जी एखादी व्यक्ती आपल्या एखाद्या कार्यासाठी संकल्प करते आणि त्या संकल्पात खूप चढउतार होऊ शकतात जीवनात,
पण संकल्प मोडायचा नाही. या एकाच जिद्दीने अगदी वय झालं असताना देखील, स्वतःला अशक्य वाटत असताना देखील ज्या व्यक्तीने ती वारी थांबवली नाही, सातत्याने त्या संकल्पाच्याच मागे त्याने त्याचा पाठपुरावा केला आणि अर्थातच त्याचं फल त्यांना लाभलं. आणि म्हणून आज अगदी लोक सहजतेने जरी उल्लेख करायचा झाला तरी गणपती बाप्पा मोरया किंवा मंगलमूर्ती मोरया म्हटल्यानंतर मोरया हे गणपती पासून वेगळं नाव आहे असं जाणवतच नाही. मी आज खास सांगण्याचं कारण आहे, आपण देखील आपल्या आयुष्यात असंख्य संकल्प करतो आणि संकल्प करत असताना आपल्याला त्याचे परिणाम, शुद्ध मराठीत सांगायचं तर रिझल्ट्स लवकरात लवकर मिळायला हवेत, म्हणून आपण संकल्पासाठी देवावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. पण एक लक्षात घ्या, जे आपल्याला तो देणार आहे तो देणारच आहे, पण त्यासाठी आपल्याला संयमाची आवश्यकता असते. हा संयम संकल्प सिद्धीस नेण्यास लागणारी जिद्द आत्ताच्या प्रत्येक तरुणाने जर त्याच्यात जर बाणवली तर मला खात्री आहे की जसं मोरया हे अमर झाले तसं प्रत्येक जण आपल्या कार्याने अमर होऊ शकतो. एवढंच माझं सांगणं आहे. संकष्टीच्या निमित्ताने सर्वांना पुनश्च एकदा गजाननाचा प्रसाद म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आपण सर्वांनी तो गोड मानून घ्यावा आणि आपल्या सूचना जरूर कळवाव्यात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती करून माझे 2 शब्द मी इथे संपवतो. धन्यवाद.